एक्सरसाइज 4 फर्स्ट क्वेश्चन दिया है. विच ऑफ द फॉलोइंग इज अ पार्ट ऑफ हँड. विच ऑफ द फॉलोइंग पार्ट ऑफ द हँड. खालीलपैकी कोणता भाग हाताचा आहे. तर याच्यामध्ये बघा एल्बो आणि रिस्ट हे दोन जे भाग आहेत ते कशाचे, हाताचे. ऑप्शन नंबर बी अँड सी मीन्स ऑप्शन नंबर ए. सेकंड क्वेश्चन दिया आहे. फाइंड द करेक्ट पेअर फ्रॉम द फॉलोइंग अल्टरनेटिव्स. खालीलपैकी बरोबर जोडी पर्यायातून शोधा. आता इथे नोज आहे, नोजचं पिक्चर दिलं आहे तर नोजचं स्पेलिंग करेक्ट आहे. इथे आईजचं पिक्चर दिलं आहे तर इथे इयरचं स्पेलिंग दिलं. आईज इयरला मॅच होते का, नाही. देन हँड्स, हँडचं पिक्चर दिलं आणि हेडचं स्पेलिंग दिलं, मॅच होईल का, नाही. देन लेगचं पिक्चर आहे आणि लेगचं स्पेलिंग आहे. सो फर्स्ट ए अँड डी इज करेक्ट. ऑप्शन नंबर थर्ड ए अँड डी. देन थर्ड क्वेश्चन. इफ अ स्मेल नोज देन टेस्ट. स्मेल जर आपण नोजने घेतो तर टेस्ट कशाने करतो, कोण सांगेल, टंग. ऑप्शन नंबर थर्ड सी, ओनली सी, सेकंड नंबर. देन फिमेल ऑफ द वूल इज कॉल्ड. बैलाच्या मादीला काय म्हणतात, काय म्हणतात सांगा. देन ऑप्शन नंबर 4 काव म्हणतात, ठीक आहे. देन सेकंड दिले डॅश इज द लिव्हिंग प्लेस ऑफ लायन. लायनची लिव्हिंग प्लेस काय आहे, डेन. ऑप्शन नंबर सेकंड. क्वेश्चन नंबर 6. व्हॉट इज द यंग वन ऑफ शिप कॉल्ड. शिपच्या पिलाला काय म्हणतात, मेंढीच्या पिलाला काय म्हणतात, तर लॅम्प म्हणतो आपण, ठीक आहे. मेंढीच्या पिलाला काय म्हणतो, लॅम्प. क्वेश्चन नंबर 7. विच साऊंड ऑफ द ॲनिमल इज करेक्ट. पुढीलपैकी कोणत्या प्राण्याचा आवाज बरोबर आहे. कॅमेल ग्रंट, डॉग ब्रे. डॉग काय करतो, कॅट प्रो नोट येतं. एलिफंट ट्रुम्पलेट. याच्यामध्ये कॅमल आणि एलिफंटचा जो साऊंड आहे तो करेक्ट आहे. बाकी डॉग आणि कॅटचा साऊंड तसा नाही आहे, ठीक आहे. तर ए अँड डी. वेअर इज ए अँड डी. ऑप्शन नंबर 4. देन क्वेश्चन नंबर 8. नेस्ट कुठं नेस्ट क्राऊ. देन जसे घरटे कावळ्यासाठी असतं तसे खुराडे कोणासाठी असतं. खुराड्यामध्ये कोण राहते, बी राहते, पॅरेट राहते, कॉक राहते, पिजन राहते. कोण राहते, कॉक. कॉक. ऑप्शन नंबर सी, ओनली 1. क्वेश्चन नंबर 9. वेअर डज अ लायन लिव्ह. सिंह कुठे राहतो, हुसे. सिंह कुठे राहतो, केवमध्ये राहतो, डेनमध्ये राहतो, होलमध्ये राहतो, कॅनलमध्ये राहतो, कुठं राहतो. क्वेश्चन नंबर 11 दिले. विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट आउटडोअर गेम. कुठला याच्यापैकी आउटडोअर गेम नाही आहे. आता खो खो आपण बाहेर खेळतो, क्रिकेट आपण बाहेर खेळतो, चेस आपण आतमध्ये खेळतो आणि फुटबॉल आपण बाहेर खेळतो. तर हे तिन्ही जे गेम्स आहेत ते आउटडोअर गेम्स आहे. इंडोर जो गेम आहे तो कोणता आहे, चेस, ठीक आहे. देन क्वेश्चन नंबर 11. सी द पिक्चर अँड फाइंड द करेक्ट नेम ऑफ दिस फ्रूट. चित्र पहा आणि त्या चित्रातील फळाचे योग्य नाव शोधा. तर आता हे जे ड्रॉइंग आहे कशाचं आहे सगळ्यांना सांगता येईल. कशाचं ड्रॉइंग आहे, ॲपल. तर मग ऑप्शन नंबर 1. क्वेश्चन नंबर 12. विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट अ व्हेजिटेबल. खालीलपैकी कोणती भाजी नाही आहे. ग्रेप्स भाजी आहे, नाही. स्पिनिच भाजी आहे, नाही. कॉलीफ्लावर, टोमॅटो, कोणती भाजी नाही हे सांगायचे. तर याच्यामध्ये ग्रेप्स ही भाजी नाही आहे. क्वेश्चन नंबर 13. विच ऑफ द फॉलोइंग इज अ फ्रूट. खालीलपैकी फळाचे नाव कोणते. ब्रिंजल आहे का फळ, काय ब्रिंजल म्हणजे काय, वांगे. ऑरेंज आहे, रोज फूल आहे, रेड कलर आहे, तर होईल का, नाही. ऑप्शन नंबर 2. क्वेश्चन नंबर 14. फाइंड द ऑड मॅन आउट. इतरांपेक्षा वेगळा असलेला शब्द शोधा. चिली, कॅरेट, बनाना, पोटॅटो. चिली, कॅरेट, बनाना. याच्यामध्ये बघा तुम्हाला बनाना हे फ्रूट आहे, बाकीचे सगळे आहेत ते काय, चिली आणि पोटॅटोज आपण व्हेजिटेबलमध्ये काउंट करू शकतो, ठीक आहे. देन 15 क्वेश्चन. विच ऑफ द फॉलोइंग इज अ नेम ऑफ
शेप खालीलपैकी कोणते आकाराचे नाव आहे? ट्रायंगल, स्क्वेअर, सर्कल, कॅप्सिकम. आता याच्यामध्ये ऑप्शन नंबर डी इज करेक्ट. ऑप्शन नंबर डी ए अँड बी सी म्हणजे हे काय सर्कलचे नाव आहे आणि डी जे आहे ते डिफरंट आहे बघा. ट्रायंगल, स्क्वेअर आणि सर्कल आहे. तर ए बी सी हे जे आहेत शेप आहेत. ट्रायंगल आहे, स्क्वेअर आहे, सर्कल आहे. तर ऑप्शन नंबर डी. विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट अ व्हेजिटेबल. पुढीलपैकी कोणती भाजी नाही आहे? आता खालीलपैकी भाजी कुठली नाही आहे? तर याच्यामध्ये तुम्हाला सांगता येईल याच्यामध्ये A1 सी आणि डी ही भाजी नाही आहे. ब्रिंजल आणि कॉलीफ्लॉवर ही काय तुमची भाजी आहे आणि सी आणि डी तुमची भाजी नाही आहे. 17 दिलं आहे. विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट अ नेम ऑफ कलर. पुढीलपैकी कोणते रंगाचे नाव नाही आहे ते सांगायचे. ग्रीन, लीफ, ब्लॅकबोर्ड अँड येलो. आता याच्यामध्ये लीफ आणि ब्लॅकबोर्ड हे काय वस्तू आहेत. सॉरी तर ग्रीन आणि येलो जो आहे तो कलर आहे. तर त्यांनी विचारलं होतं कलरचे नाव नाही आहेत. नाही विचारलं म्हणतर बी आणि सी आपला आन्सर असेल. वेअर इज बी अँड सी? फर्स्ट. ओके देन क्वेश्चन नंबर 18. चूज द इनकरेक्ट पेअर ऑफ सिंग्युलर अँड प्लुरल. एकवचन आणि अनेक वचनची चुकीची जोडी शोधायला सांगितली. ठीक आहे. बॉक्सेस, चाइल्ड्स, मॅन, मेन, पायपर. याच्यामध्ये डी आणि बी रॉंग आहे. तर बी आणि डी ऑप्शन कुठे दिसते बघा. फर्स्टमध्येच आहे वाटतं. ओनली बी अँड डी. ऑप्शन नंबर फर्स्ट. देन सिलेक्ट द प्लुरल वर्ड. अनेकवचनी असलेला शब्द शोधा. फ्यूज, टूथ, बस अँड बॉल्स. आता याच्यामध्ये अनेकवचनी शब्द कुठला आहे? बॉल्स आहेत. ठीक आहे. बस एकच आहे. ए अल्सो अनेकवचनी आहे. तर ए अँड डी. ओके. नंतर विच इज द करेक्ट प्लुरल फॉर्म द गिवन पिक्चर. चित्रासाठी कोणते अनेकवचन बरोबर आहे ते सांगा. आता इथे माऊस आहे की माईस आहे? माऊस आहे. पण त्यांनी काय विचारलं आहे? अनेकवचन शब्द विचारला आहे. तर याच्यामध्ये ऑप्शन नंबर थर्ड सी माईस. तर ओनली आपला आन्सर येईल. खाली ऑप्शन दिलेलं असतं त्याच्यामध्ये जरी सी असेल ना तर खाली चेक करायचं. ऑप्शन ओनली सी.